सर्वांना नमस्कार. आपण पाहतोय तुमचे ही या लव्ह स्टोरीचा भाग 4. मुंबईच्या प्रवासाची ती रात्र कशीबशी संपली होती. गाडी जेव्हा रात्री उशिरा कावेरीला तिच्या घरापाशी सोडून पुढे निघाली तेव्हा दोघांमध्ये कोणताही औपचारिक निरोप झाला नव्हता. मंदार मागच्या सीटवर तसाच डोळे मिटून बसला होता आणि कावेरी ही थकल्यामुळे फक्त एक हलकी मान हलवून गाडीतून उतरली होती. पण त्या एका दिवसाच्या प्रवासाने, पुण्याच्या त्या अनाथ आश्रमाने आणि त्या वाफाळलेल्या चहाच्या टपरीने दोघांच्याही मनामध्ये एकमेकांबद्दलच्या असलेल्या पूर्वग्रहांच्या भिंतींना तडे दिले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये एक वेगळीच लगबग सुरू होती. कावेरी नेहमीप्रमाणे तिच्या ठरलेल्या वेळेत म्हणजेच 9 वाजायला 5 मिनिटे बाकी असतानाच ऑफिसच्या मुख्य कॉरिडॉरमधून आत आली. तिने आज फिक्कट पिवळ्या रंगाचा चिकनकारी कुर्ता आणि पांढरी प्लाझो घातली होती. केस नेहमीप्रमाणे पाठीवर मोकळे सोडले होते. तिच्या हातात आयपॅड आणि काही नवीन फाईल्स होत्या. ती जशी PR डिपार्टमेंटच्या केबिनकडे वळाली तसं तिला संपूर्ण ऑफिसमध्ये एक वेगळाच शांतता आणि सकारात्मकता जाणवली. नेहमीच चहाच्या कपाभोवती कुजबुजणारे कर्मचारी आज आपापल्या कॉम्प्युटर स्क्रीनवर काहीतरी पाहत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते. गुड मॉर्निंग कावेरी मॅम. राहुल धावतच तिच्या केबिनमध्ये आला. त्याच्या हातात आज मुंबईचे 3-4 मोठे वर्तमानपत्र होते. त्याचे डोळे उत्साहाने चमकत होते. गुड मॉर्निंग राहुल. काय झालंय? आज संपूर्ण ऑफिस इतकं शांत का आहे? आणि तुझ्या हातात काय आहे? कावेरीने आपली सॅक खुर्चीवर ठेवत विचारले. मॅम तुम्ही आधी हे बघा. राहुलने अत्यंत उत्साहाने मुंबई टाइम्स आणि महाराष्ट्र न्यूजचे मुख्य पान कावेरीच्या टेबलवर पसरवले. कावेरीने नजर टाकली आणि तिच्या ओठांवर एक नकळत खूप सुंदर हसू उमटले. वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर एका मोठ्या फोटोमध्ये मंदार अनाथ आश्रमातील 2 लहान मुलांना कवेमध्ये घेऊन जमिनीवर बसून मनापासून हसताना दिसत होता. त्याच्या शेजारीच ती नवीन वाद्ये ठेवलेली होती. हेडलाईन अतिशय पॉझिटिव्ह होती. सूर आपुलकीचे. रॉकस्टार मंदारचा पुण्यात अनाथ मुलांसोबत संगीतमय संवाद. लेखात मंदारच्या गाण्याचं, त्याच्या नम्रतेचं आणि कंपनीच्या या सामाजिक उपक्रमाचं भरभरून कौतुक करण्यात आलं होतं. कालपर्यंत ज्या मंदारला मीडिया अहंकारी म्हणत होती, आज अचानक तोच मीडिया त्याचा संवेदनशील कलाकार म्हणून गौरव करत होती. मॅम, हे सगळं तुमच्या एका त्या आयडियामुळे झालंय. डायरेक्टर सरांनी सकाळीच मला फोन करून सांगितलं की आपले मुख्य स्पॉन्सर जे कालपर्यंत कॉन्सर्टमधून बाहेर पडायची भाषा करत होते, त्यांनी आज सकाळीच बजेट अजून वाढवून दिले. ते खूप खुश आहेत, राहुल म्हणाला. कावेरीने कॉम्प्युटर सुरू केला. हे माझं काम होतं राहुल, पण क्रेडिट फक्त मला नाही, मंदारलाही जातं. काल जर त्याने तिथे जाऊन मुलांसोबत वेळ घालवला नसता, मनापासून गाणं म्हटलं नसतं, तर हे फोटो आणि या बातम्या कधीच खऱ्या वाटल्या नसत्या. त्याने त्याचा शब्द पाळला हे महत्वाचं. तिचे बोलणे संपतेना तोच केबिनच्या दारावर 2 हलके नॉक झाले. कावेरीने चमकून दाराकडे पाहिले. कालपर्यंत न विचारता वादळासारखा आत येणारा मंदार आज चक्क दारापाशी उभा होता. त्याने आज काळ्या रंगाचा साधा टी-शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. गॉगल खिशात होता आणि त्याचे लांब केस हलके विस्कटलेले होते. त्याच्या चेहऱ्यावर तो कालचा घमेंडी तोरा नव्हता, तर एक प्रकारची संकोचलेली शांतता होती. आत येऊ शकतो का मॅनेजर मॅडम? मंदारने अतिशय नैसर्गिक मऊ स्वरामध्ये विचारले. कावेरी खुर्चीवरून उठली. तिच्या चेहऱ्यावरचे कडक भाव आता थोडे मऊ झाले होते. या मिस्टर मंदार. आज चक्क नॉक करून? रस्ता चुकलात की काय? तिने हलक्या सुरात थोडी फिरकी घेतली. मंदार आत आला आणि टेबलच्या पलीकडे असलेल्या खुर्चीवर बसला. त्याने टेबलवर ठेवलेले ते वर्तमानपत्र पाहिले. सकाळी सुमितने हे पेपर्स घरी आणून दिले होते. मला वाटलं नव्हतं की मीडिया इतकं लवकर आपली भाषा बदलेल. थँक्स. कावेरी पुन्हा तिच्या खुर्चीवर बसली. तिने मंदारकडे पाहिलं. त्याचे थँक्स म्हणे खूप प्रामाणिक होते. त्यामध्ये कोणताही खोटेपणा नव्हता. थँक्स म्हणायची गरज नाहीये मंदार. मी काल रात्री गाडीतही तुम्हाला हेच सांगितलं होतं की हे माझं काम आहे. तुम्ही तिथे स्वतःहून मुलांमध्ये लहान झालात म्हणून लोकांना तुमच्यातला खरा कलाकार दिसला. पण हो, या शनिवारच्या पुण्याच्या कॉन्सर्टचे स्पॉन्सर्स आता खूप खुश आहेत. ही आपल्या दोघांसाठी चांगली गोष्ट आहे. पुण्याचा कॉन्सर्ट? मंदारने एक लांब श्वास घेतला. त्या कॉन्सर्टसाठी मला खूप नवीन गाणी तयार करायची आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून मला हवी तशी धून सापडतच नाहीये. माझं मन खूप अशांत आहे. कावेरीने त्याच्याकडे पाहिलं. एक रॉकस्टार ज्याच्या मागे लाखो लोक धावतात, तो आज तिच्यासमोर स्वतःच्या मनातील अपयश किंवा अस्वस्थता इतक्या सहजपणे मांडत होता. अशांत का? काल तर तुम्ही तिथे खूप सुंदर गाणं गायलात. तो आवाज, ती धून थेट मनाला भिडणारी होती. ते जुनं गाणं होतं कावेरी. मंदारने खिडकीबाहेर पाहत म्हटले.
नवीन अल्बमसाठी मला काहीतरी वेगळं हवंय, असं संगीत जे फक्त ऐकणार नाही तर माणसाला आतून हलवून सोडेल. पण रोजच्या या पार्ट्या, मीटिंग्स, ग्लॅमर या सगळ्यात ते संगीत कुठेतरी हरवून गेलं असं वाटतंय. कावेरीला पहिल्यांदाच जाणवले की मंदारच्या गर्विष्ठ मुखवट्यामागे एक अत्यंत एकटा आणि कलेसाठी आसुसलेला माणूस लपला आहे. कदाचित तुम्ही स्वतःला खूप जास्त दबावाखाली ठेवलंय. संगीत हे डोक्याने नाही, मनातून येतं असं म्हणतात. तुम्ही ऑफिसच्या या तणावातून बाहेर पडून थोडा वेळ स्वतःला दिला पाहिजे. मंदारने अचानक कावेरीच्या डोळ्यांमध्ये पाहिले. तुम्ही मदत कराल का? मी मी कशी मदत करणार? मला संगीतातलं काही समजत नाही. मी फक्त PR सांभाळू शकते. कावेरी आश्चर्यचकित होऊन म्हणाली. मला संगीताची तांत्रिक मदत नकोय. मला फक्त एक असा माणूस हवाय जो माझ्याशी खोटं बोलणार नाही. माझ्या आजूबाजूला फक्त होबाबू आहेत. मी वाईट गाणं गायलो तरी ते वाह वाह करतात. फक्त तुम्ही एकच आहात ज्या माझ्या तोंडावर माझ्या चुका सांगता. मला माझ्या गाण्याचं खरं परीक्षण करणारा माणूस हवाय. मंदारने अतिशय नैसर्गिकपणे आपली गरज मांडली. कावेरी काही काळ शांत राहिली. त्यांच्यातली दुश्मनी आता संपली नव्हती, पण ती एका मैत्रीच्या आदराच्या वळणावर येऊ पाहत होती. ठीक आहे, पण माझी अट आहे, जेव्हा आपण काम करू तेव्हा तुम्ही वेळेवर यायचं आणि कोणताही नकार करायचा नाही. मंदारच्या ओठांवर एक हलकी स्माईल आली. प्रॉमिस मॅनेजर मॅडम. दुपारनंतर दोघे ऑफिसच्या तळमजल्यावर असलेल्या मुख्य रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गेले. स्टुडिओ संपूर्ण साऊंडप्रूफ होता. आतमध्ये एक मोठा पियानो, गिटार आणि अत्याधुनिक मिक्सचर बोर्ड होता. कावेरी एका कोपऱ्यात असलेल्या सोफ्यावर बसली. तिने तिचे पेपर्स बाजूला ठेवले होते. मंदार स्टेजवर गेला. त्याने तिथे ठेवलेली गिटार उचलली आणि तो माईक समोर उभा राहिला. स्टुडिओच्या मंद पिवळ्या प्रकाशात मंदार खूप वेगळा दिसत होता. त्याने गिटारवर बोटे फिरवायला सुरुवात केली. पहिली धून थोडी जोरात आणि रॉक म्युझिक सारखी होती. त्याने गाण्याच्या 2 ओळी गायल्या. गाणं संपवून त्याने कावेरीकडे पाहिलं. कसं वाटलं? कावेरीने थोडा विचार केला आणि म्हणाली, खरं सांगू की खोटं? अर्थातच खरं. खूप गोंगाट वाटला. मंदार, गाण्यात ताकद आहे, पण त्यामध्ये मनाला शांत करणारी भावना नाहीये. जणू काही तुम्ही खूप घाईत आहात असं वाटतंय. कावेरीने कोणतीही भीती न बाळगता तिचे मत मांडले. मंदारने गिटार बाजूला ठेवली. तो पियानोपाशी जाऊन बसला. पियानोवर प्रयत्न करतो. त्याने पियानोच्या पट्ट्यांवर हात फिरवला. यावेळी संगीत खूप संथ आणि थोडे उदास होते. तो गाऊ लागला. त्याचा आवाज स्टुडिओच्या भिंतीवर आदळून कावेरीच्या कानामध्ये रेंगाळू लागला. यावेळी कावेरी काहीच बोलली नाही. ती फक्त डोळे मिटून ते संगीत ऐकत होती. मंदारने गाणे थांबवले आणि तिच्याकडे पाहिलं. कावेरीने डोळे उघडले. तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळी चमक होती. हे खूप सुंदर आहे मंदार. यामध्ये एक अर्थता आहे. हे गाणं लोकांना खूप आवडेल. फक्त यातल्या शेवटच्या काही ओळींमध्ये थोडा बदल हवाय. तिथे सूर थोडे उंच गेले पाहिजेत. कावेरी उत्साहाने म्हणाली. मंदार तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला आश्चर्य वाटत होतं की संगीताचे कोणतेही अधिकृत शिक्षण न घेतलेली ही मुलगी त्याच्या संगीताचा आत्मा किती अचूक पकडत होती. तुम्हाला खरंच आवडलं? हो, मनापासून, कावेरी हसून म्हणाली. त्या दिवशी दोघे कित्येक तास त्या स्टुडिओमध्ये बसून होते. मंदार वेगवेगळ्या धुनी तयार करत होता आणि कावेरी त्याला अगदी प्रामाणिकपणे फीडबॅक देत होती. त्यांच्यात आता तो इगो क्लॅश नव्हता. दोघेही आपापले मुखवटे विसरून एका साध्या खऱ्याखुऱ्या कामामध्ये मग्न झाले होते. ऑफिस सुटायची वेळ झाली होती, तरी दोघांना वेळेचे भान राहिले नव्हते. संध्याकाळचे 7 वाजले तेव्हा राहुलने स्टुडिओचा दरवाजा उघडून आतमध्ये पाहिले. मॅम, सर, बाहेर खूप जोरात पाऊस सुरू झालाय. मुंबईमध्ये आज ट्रेन उशिरा चालल्यात. कावेरीने घड्याळाकडे पाहिले. अरे देवा, 7 वाजले. मला वेळ कळलीच नाही. ती घाईघाईने उठली आणि आपले सामान आवरू लागली. कावेरी, मी सोडतो तुम्हाला तुमच्या घरी. बाहेर पाऊस खूप आहे. टॅक्सी मिळणं कठीण होईल, मंदारने पुढे येत सांगितले. कावेरीने नकार देण्याचा विचार केला, पण बाहेर पडणाऱ्या पावसाचा आवाज स्टुडिओच्या दरवाजातूनही येत होता. ठीक आहे, थँक्स. दोघे पार्किंग लॉटमध्ये आले. मंदारची स्वतःची काळ्या रंगाची मोठी SUV गाडी तिथे उभी होती. मंदारने ड्रायव्हिंग सीट सांभाळली आणि कावेरी त्याच्या शेजारच्या सीटवर बसली. गाडी मुंबईच्या रस्त्यांवर धावू लागली. बाहेर पावसाचे पाणी रस्त्यांवर साचले होते आणि गाड्यांचे पिवळे लाल लाईट्स त्या पाण्यामध्ये प्रतिबिंबित होत होते. गाडीमध्ये एक मंद, सुखद शांतता होती. मंदारने गाडीतील म्युझिक सिस्टीमवर तीच पियानोची धूम लावली, जी त्याने मगाशी स्टुडिओमध्ये तयार केली होती. कावेरी, मला एक विचारायचं होतं, मंदारने समोरच्या रस्त्यांवरून नजर न हटवता विचारले. विचारा ना. तुम्ही नेहमी इतका कडक का वागता? म्हणजे ऑफिसमध्ये प्रत्येकजण माझ्याशी खूप जपून बोलतो, पण तुम्ही पहिल्याच दिवशी माझ्याशी भांडायला आलात. भीती नाही का वाटली तुम्हाला की मी तुमची नोकरी घालवू शकेन? मंदारने अतिशय नॅचरल आवाजात विचारले. कावेरी खिडकीबाहेर पाहताना थोडी हसली.
भीती कशाची मंदार? मी माझं काम प्रामाणिकपणे करते. जर मी तुमच्या चुकीच्या वागण्याला हो म्हणाले असते तर मी माझ्या कामाशी गद्दारी केली असती. नोकरी आज आहे, उद्या दुसरी मिळेल, पण स्वतःचा स्वाभिमान एकदा गेला की परत येत नाही. आणि मला वाटतं मोठ्या कलाकारांना त्यांच्या चुका सांगणारा माणूस शेजारी असणं खूप गरजेचं असतं, नाहीतर ते हवेमध्ये उडू लागतात. मंदारने तिच्याकडे एका क्षणासाठी पाहिलं. तिच्या या विचारांनी त्याला पुन्हा एकदा अंतर्मुख केलं होतं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. कदाचित मलाही अशाच एका माणसाची गरज आहे. गाडी कावेरीच्या बिल्डिंगपाशी पोहोचली. पाऊस अजूनही रिमझिम पडत होता. कावेरीने सीट बेल्ट काढला. थँक्स मंदार, आज गाडीत सोडल्याबद्दल आणि स्टुडिओमध्ये माझं ऐकून घेतल्याबद्दल. थँक्स मला म्हणायला हवं कावेरी. आज खूप दिवसांनी मला शांत झोप लागेल असं वाटतंय. उद्या सकाळी ऑफिसमध्ये भेटू, मंदार म्हणाला. हो, आणि वेळेवर या. कावेरीने दारापाशी थांबून पुन्हा एकदा जुन्या नियमांची आठवण करून दिली. पण यावेळी तिच्या आवाजात राग नव्हता, तर एक हक्काची भावना होती. मंदार हसला. नक्कीच. कावेरी गाडीतून उतरून बिल्डिंगच्या आतमध्ये गेली. मंदारने तिची पाठ तोपर्यंत पाहिली जोपर्यंत ती लिफ्टमध्ये गेली नाही. त्यानंतर त्याने गाडी पुढे काढली. त्यांच्यातील ती दुश्मनी आता पूर्णपणे संपली नव्हती, कारण ऑफिसचे नियम आणि मंदारचा स्वभाव अजूनही कधीही आमनेसामने येऊ शकत होते. पण आता त्या नात्यामध्ये एक नवीन, हळूवार आणि नैसर्गिक आदर निर्माण झाला होता. प्रेम अजून खूप दूर होतं, पण कथेचा हा चौथा भाग त्या दोघांना एकमेकांच्या मनाच्या खूप जवळ घेऊन गेला होता. तर मंडळी, आजचा भाग कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल? कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.